केला आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या नासा अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याच्या संधीमध्ये आतापर्यंत राजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे आणि अधिकाधिक यश संपादन करावे यासाठी गट शिक्षणाधिकारी माननीय भोसले साहेब व त्यांची संपूर्ण टीम अधिक प्रयत्नशील आहे. ज्ञान ज्योती लावू घरोघरी दूर करून निरक्षरता झाली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील विकसित भारताचं स्वप्न साकारताना देश बळकटीकरणासाठी शिक्षणाची असणारी गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुन्हा नव्याने आपल्या देशामध्ये नवभारत साक्षरता अभियान चालू केले. त्याद्वारे गावामध्ये स्वयंसेवक नेमून त्यांच्याद्वारे असाक्षर व्यक्तींना साक्षरतेचे धडे देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचे चलचित्र आपल्या या चित्ररथातून मांडण्याचा प्रयत्न राजापूर हायस्कूल राजापूरने केला आहे. धन्यवाद. शाळेच्या गजरामध्ये राजापूर हायस्कूल आणि नॅशनल इंग्लिश स्कूलचं स्वागत करत आहे. त्याच्यानंतर आपल्या समोर येत आहे गोखले कन्या शाळा यांचा चित्ररथ. कोकण आणि कोळी नृत्य हे समीकरण वेगळंच आहे. कोकणामध्ये कोळी नृत्याला किती महत्व आहे. अगदी नारळी पौर्णिमेमध्ये आपला समुद्रामध्ये आपला नारळ सोडून त्या समुद्र देवतेला हा कोळी बांधव प्रार्थना करत असतो की तुझी कृपादृष्टी आपल्या समोर सतत राहू दे. आणि त्याच कोळी नृत्याचं त्या कोळी बांधवाचं दर्शन आपल्याला या चित्ररथामध्ये पाहायला मिळते. त्यांचंही टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळा शिर्डी आपल्या समोर येत आहेत पारंपरिक जाकडी नृत्य घेऊन. या नृत्यातली लयबद्ध गती आणि करपल्लवी याचा सुंदर मिलाप म्हणजे हा जाकडी नृत्य असतं. कोकणामध्ये एक विशेष हे नृत्य म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये याला खास असं कुतूहल आणि कौतुक असतं. ते आपलं जाकडी नृत्य. त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद शाळा राजापूर उर्दू मुसलमान. मुला मुलींची शाळा धनगिरी नृत्य. अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या समोर धनगर बांधवांचं चित्र या ठिकाणी लहान मुलांनी रेखाटलेलं आहे. त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळा गुजरारी सुरू झाली या पेरणी शेतकरी बांधवांचं गीत घेऊन आपल्या समोर आलेले आहेत. अतिशय उत्कृष्टरित्या शेतकरी आणि शेतीची आठवण या ठिकाणी त्यांनी करून दिली आहे. त्याच्यानंतर विश्वनाथ विद्यालय पारंपरिक पिढी मंगळागौर घेऊन आपल्या समोर आलेले आहेत. शाळा कोंडण आपल्या समोर चित्र घेऊन आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची अखंड परंपरा जी वारकरी संप्रदायावर कोरून ठरलेली आहे तो वारकरी संप्रदाय आपल्या समोर या ठिकाणी साजरा होतो आहे. त्याच्यानंतर आपल्या समोर नवजीवन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज राजापूर यांचा चित्ररथ येतो आहे. 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झालेला आपला हा प्रजासत्ताक दिन. त्या अनुषंगाने आपल्या देशासाठी अस्तित्वात आलेली राज्यघटना आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लिहिलेलं संविधान त्याच महामानवाची आणि त्या संविधानाची आठवण घेऊन येत आहेत. अतिशय उत्कृष्ट हा चित्ररथ विविध भाषा विविध धर्म विविध जाती यांचं प्रतीक असलेला हा भारत देश. आणि या भारत देशामध्ये लोकशाही आहे तो प्रजासत्ताक आहे. त्या प्रजासत्ताक लोकशाहीच्या मुळाचे आपलं संविधान आहे. त्या संविधानाचं संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचं संपूर्ण दर्शन आपल्याला नवजीवन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज
हॅलो, सध्या आपल्यासमोर नवजीवन हायस्कूलचा चित्र उभा आहे. भगत सिंह, राजगुरु, ये तुम्हारा आखिरी समय है. मरने से पहले तुम्हें कुछ कहना है. ये अंत नहीं है जनरल साहब, ये तो शुरुआत है. चित्रपट आपल्यासमोर आणि जात आहे. आपल्यासमोर नवजीवन हायस्कूल संयुक्त महाविद्यालय राजापूर. खून जो खोलता नहीं वो खून किस काम का. गुलामी सहकर जंजीरों में या वर्ष हा आगळा कार्यक्रम करोड़ों युवाओं की सांगण्यात आला आहे. पर दस्तक दे रहे. हमारे पीछे कोई रोएगा नहीं बल्कि तब कर उठेगा. हमारे पीछे कोई मरेगा नहीं बल्कि जिंदा रहेगा. अपनी आजादी के लिए, अपनी धरती के लिए सीना तान कर लड़ेगा. और उसी ज्वाला में खाक होगी अंग्रेजी हुकूमत. देखो अब सब जाग रहे, सब तैयार है क्रांति के लिए. सभी ने सांस रोक ली है नई दौड़ में शामिल होने की. अब किसी की भी किलकारियां सुनाई नहीं दी. अब तो दिलों में धड़कन बढ़ रही, सभी आगे बढ़ रहे हैं. दिल में नया से हुकूमत के खिलाफ तेज चल रही है. सुनो उन बुलंद आवाजों को. अब खाक होने जा रही है अंग्रेजी सियासत. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. भारत माता की जय. यानंतर आपल्यासमोर चित्रपट घेऊन येत आहेत नॅशनल स्कूल रांगतळे. भारताच्या जडणघडणीत पुरुषांबरोबरच महिलांचं योगदान अमूल्य आहे. इतिहासापासून ते आधुनिक काळापर्यंत भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक तसेच राजकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रात आपल्या कार्याचे आदर्श ठरलेल्या प्रसिद्ध महिलांना आपल्या चित्ररथाद्वारे मानवंदना देण्याचा प्रयत्न करीत आहेत नॅशनल इंग्लिश स्कूल राजापूर विद्यालयाच्या विद्यार्थी अहिल्याबाई होळकर, एक कुशल प्रशासक समाजसेविका ज्यांनी 1725 मधून होळकर साम्राज्याला सुव्यवस्थित केले. त्यानंतर फातिमा शेख, मुस्लिम समाजातील स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटवून फातिमा शेख यांनी सामाजिक सुधारणा करून आपले जीवन समर्पित केले. त्यानंतर आहेत इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. आपल्या राजकीय जीवनात अनेक राजकीय प्रभावी निर्णय देणारा इंदिरा गांधी भारताच्या लोह महिला म्हणून सदैव स्मरणात राहतील. कल्पना चावला, भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर ज्यांनी अंतराळात प्रवास करून लाखो लोकांसाठी धाडस व स्वप्नांच्या पूर्ततेचे प्रतीक ठरल्या. मेरी कोम, 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या ऑलिम्पिक विजेता पहिला महिला बॉक्सर म्हणून मेरी कोम जगभरात प्रसिद्ध आहे. पी.व्ही. सिंधू,
पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार तसेच ऑलिम्पिक विजेती पी.व्ही. सिंधू बॅडमिंटनच नव्हे तर समस्त क्रीडा क्षेत्रात आदर्श ठरली. या सर्व महिलांनी आपल्या क्षेत्रातून आदर्श निर्माण करत महिला सबल असण्याचा पुरावाच दिला आहे. या सर्व महिला आपल्याला कायम प्रेरणा देत राहतील. या महिला शक्तीला, या नारी शक्तीला सर्वांचा सलाम. आपल्या समोरचं चित्र आहे नॅशनल इंग्लिश स्कूल राजापूर. चित्ररथामध्ये सामील असणारं कोळी नृत्य आपल्या समोर सादर होत आहे, जे खाली दिसणार नाही. स्टेजच्या समोर जे विद्यार्थी आहेत त्यांना विनंती आहे की आपण मान्यवरांच्या मंडपासमोरून थोडंसं बाजूला व्हायचं आहे. कुंभार सर, स्टेजच्या समोर मंच उभा केला आहे, त्याच्या समोर कोणी उभं राहायचं नाही. सर्व विद्यार्थी जरा मागे सरा. स्टेजच्या समोर असणारे विद्यार्थी जरा मागे सरकायचं आहे.